आपल्या आयुष्यातले छोट्यातले छोटे ते मोठ्यातले मोठे क्षण टिपणारी व्यक्ती म्हणजेच फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर. तर नमस्कार मंडळी, मी साहिल रंदे तुमच्या महामनी सोशलच्या गणित का या सिरीजमध्ये स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत इनफ्रेम स्टोरीजचे ओनर तेजस कुलकर्णी यांना. तुम्ही देखील फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी या क्षेत्रात उतरायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. सर्वप्रथम महामनी सोशलच्या गणित का या सिरीजमध्ये मी तुझं स्वागत करतो. नमस्कार. इनफ्रेम स्टोरीज याची जर्नी जाणून घेण्याआधी इनफ्रेम स्टोरीज या नावामागची स्टोरी काय सांगशील? बघायला गेलं तर खूप बेसिक येते. कुठलीही फोटोग्राफी घे, काही घे, तू नॉर्मल तुझ्या फोनमध्ये जरी फोटो काढत असेल किंवा प्रोफेशनल कॅमेराज मध्ये काढत असेल, आपण कधी पण यांना ए बॅकग्राऊंड नीट आहे का बघ, ए फ्रेम चेक कर, सगळे बसताय की नाही. सो आपण कुठलाही फोटो काढताना काही करताना ना आपली सगळ्यात पहिली रिॲक्शन असते की फ्रेम बरोबर आहे का. राईट. प्रत्येक फ्रेम असो किंवा मग तो आपण कचऱ्याचा जरी फोटो काढत असेल ना तरी त्याच्या मागे एक स्टोरी पाहिजे. म्हणजे ती तुम्ही फोटो काढताना तो फोटो एवढा सुंदर दिसला पाहिजे की त्या फोटो मध्ये ना दर फोटोमध्ये एक स्टोरी आलीच पाहिजे. ठीक आहे. सो इनफ्रेम आणि स्टोरी हे कंबाईन करून हे इनफ्रेम स्टोरीज आहे. जे प्रत्येक फ्रेम मध्ये एक स्टोरी पाहिजे. सो इनफ्रेम स्टोरीज. इनफ्रेम स्टोरीजची जर्नी काय म्हणजे स्टार्ट? जर्नी म्हणायला गेलं तर थोडंसं हसाल तुम्ही. मी जेव्हा 11th-12th झालं त्याच्यानंतर मला घ्यायचं होतं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन आणि आय वॉज नॉट दॅट गुड इन इंजिनिअरिंग हे मला त्याच्यात पडल्यानंतर समजलं. 12th मध्येच मला माझं कळलं की नाही भाई आपल्यासाठी नाही बनलेलं आहे. तरी माझ्या घरच्यांची इच्छा होती म्हणून मग मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतली, मेकॅनिकल डिप्लोमाला. आणि आफ्टर दॅट एक काही दिवस गेले, आय वॉज स्टडिंग इन दॅट फील्ड. मला तर इंटरेस्ट नव्हता येत पण म्हटलं कम्प्लीट करायचं आहे म्हणून करत होतो. आणि माझं लास्ट इयर आणि माझा एक सब्जेक्ट ड्रॉप आणि मला पडला YD. त्यावेळेस एक सब्जेक्ट माझा जो ऑक्टोबरमध्ये क्लिअर होऊन गेला. त्याच्यानंतर मग काय करायचं, 6 महिने आपल्याकडे फ्री टाइम आहे. मग त्याच्यामध्ये मी माझ्याकडे तेव्हा विवो झेनबुक 5 होता फोन साधा. आणि त्याच्यावरती ना मी त्याच्यात मायक्रो लेन्स असल्यामुळे मी किडे मकोड्यांचे फोटो काढत फिरायचे जे माझ्या प्रोफाईलवरती अजून पण दिसतील तुला खाली स्क्रोल केला तर. वन फाईन डे माझा एक फ्रेंड आहे मोन्या नाव आहे त्याचा, तर तो आला होता घरी आणि तो पप्पांना असंच बोलला की काका याला कॅमेरा घेऊन द्या, फोटो छान काढतो वगैरे. सो दॅट वॉज द डे की आय रिअलाइज्ड की यस कॅमेरा घेतला पाहिजे, आपण केलं पाहिजे काहीतरी याच्यामध्ये. माझ्या आईची एकच अट होती की तो एक सब्जेक्ट क्लिअर कर, मी तुला कॅमेरा घेऊन. 26 जानेवारी 2017 ला मी माझा फर्स्ट कॅमेरा घेतला विच वॉज निकॉन 5300. त्याच्यावरती मी रॅन्डम फोटोशूट करायचो गल्लीतल्या गल्लीत. अर्धा एक तास मी टीव्हीवरती युट्यूबवरती बघायचो की व्हॉट इज फोटोग्राफी, बेसिक्स ऑफ फोटोग्राफी. तुला हसू येईल, ज्यावेळेस मी कॅमेरा घेतला होता मला माहिती पण नव्हतं की क्लिक कसा करतात आणि कुठून करतात, फोकसिंग रिंग काय असते, फोकसिंग रिंग काय असते काहीच माहिती नव्हतं, कसं ऑपरेट करतात, प्रोफाईल्स काय असतात हे काहीच माहिती नव्हतं. आणि त्याच्यानंतर ना लो लाईट फोटोग्राफीची एक कन्सेप्ट समजली ज्याच्यामध्ये ना तुम्हाला 2-3 सेकंड हात युजली ते ट्रायपॉड वरती करतात पण मी तेव्हा असं ट्राय करायचो की 3 सेकंड आपला हात स्टेबल ठेवून आपण जर लाईट पेंट करतोय आपलं कोणी मित्रासमोर तर आपल्याला ती इमेज कॅप्चर करता येईल का. माझ्यासारखा शार्पनेस म्हणजे त्यावेळेस माझे जे मित्र होते जे बिगिनर्स होते त्यांच्यामध्ये कोणामध्येच नव्हता. आणि मी ती सगळ्यात अवघड टेक्निक जी लो लाईट फोटोग्राफीची असते ती पहिले शिकून गेलो. ओके. हा, तिथून माझी सुरुवात झाली. त्याच्यानंतर योगेश पंचाक्षरी PPA म्हणून एक ग्रुप आहे त्याचे जे ओनर आहेत. सो त्यांची एक ब्रांच आपल्याच इंदिरानगरमध्ये ओपन होणार होती. मग त्यांनी मला सांगितले, गल्लीत मला ऑब्झर्व करायचे की हा फोटो काढत असतो वगैरे. त्यांनी मला विचारलं की तू ब्रांचची ओपनिंग शूट करशील का. दॅट वॉज माय फर्स्ट ऑर्डर. ओके. 2-2,500 रुपये मिळाले होते तेव्हा मला फर्स्ट ऑर्डर. हा, आणि तिथून माझी इनफ्रेमची जर्नी सुरू झाली. येस. त्या मुवमेंटला घरच्यांना काय वाटलं असेल? घरच्यांना वॉज की हा करतोय बाबा काहीतरी, पहिली कमाई आली असं तसं म्हणून देऊन टाकलं मला कर म्हणून. पण मग 1 वर्षात मी नाशिकचा पहिला Z6
मी विकत घेतला. हा, दॅट वॉज निकॉन Z6, जो फर्स्ट कॅमेरा जो मी सेल्फ परचेस केलेला होता. तुझं जे आता जे जर्नी सांगितलंस तू, त्यामध्ये तू स्टार्ट करताना कसं तुला फॅमिली सपोर्ट आला, फायनान्शियली कसं म्हणजे तू? फायनान्शियली कसं होतं ना की स्टार्टिंगचा जो पहिला कॅमेरा होता तो फक्त एक फन एलिमेंट म्हणून आईने मला गिफ्ट केला होता. नंतर जसा मला इंटरेस्ट येत गेला त्याच्यामध्ये, मला माझे स्किल्स अजून एनहान्स करता आले आणि त्याच्यानंतर मला कळलं की आपण याच्यात करिअर करू शकतो, हे आपल्यासाठी इंटरेस्टिंग पण आहे, आपल्या इथे मन पण लागतं, इथून आपण पैसे पण कमवू शकतो. आणि खरं सांगायला गेलं ना तर माझ्यासारखं सुखी व्यक्ती मीच आहे, कारण जो माझा एरा होता ना ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग खूप इम्पॉर्टन्स आज पण आहे नो डाऊट, पण तेव्हा कॉम्पिटिशनची जी सुरुवात झाली होती आणि त्या दरम्यान ना घरच्यांचं असं होतं की एक तर डॉक्टर बन नाही तर इंजिनियर बन. त्या फेजमध्ये जे माझ्या वडिलांनी एक सांगितलं की तू तुझं पॅशन फॉलो कर, आमचा नेहमी सपोर्ट असेल तुला, फक्त आमची एक अट आहे की तू इंजिनिअरिंग कम्प्लीट करून दे, कारण ती अशी शिदोरी आहे ना जी कुठल्याही झाडाखाली बसून कधीही खाता येते. तुझं इंजिनिअरिंग जर समज तुझं फोटोग्राफी जर चाललं नाही चांगलं, पण तुझ्याकडे तुझं इंजिनिअरिंग हे ऑप्शन असेल नेहमी जे तुला नेहमी सपोर्ट कर. तेव्हा ते वाटायचं की बाबा असे का बोलतात, पण त्याच्यानंतर मला खूप फायदा झाला, ते आपण सांगितलं तसं. तर मग आता तू सुरुवात करताना कॅपिटल कसं म्हणजे कॅपिटल हा लोन म्हणजे बघ आता कॅपिटलचं कसं झालं ना की दिवाळीला ऑफर्स असतात, बरेच ऑफर्स असतात, न्यू इयरला ऑफर असतात, आणि तेव्हा मला या सगळ्या गोष्टी सगळ्या नवीन होत्या. जी माझी पहिली ऑर्डर होती ती 2-2.5 रुपयाची होती साधी नॉमिनल. त्याच्यानंतर तेव्हा पण ते खूप वाटायचे म्हणजे बापरे 2,000 रुपये आपल्याकडे आहेत, म्हणजे दॅट वॉज अ बिग थिंग. आणि त्याच्यानंतर जसं आपलं काम सुरू झालं मग तिथे मला त्या सिनारिओमध्ये म्हणजे तिथे जो मी पहिली ऑर्डर केली तिथल्या लोकांना माझं काम एवढं आवडलं की त्यांनी मला तिथे 2 वेडिंग बुकिंग आल्या. अरे वा. आणि कुठल्याही फोटोग्राफरच्या लाईफमध्ये जो वेडिंग शूट्स करतो त्याच्यासाठी एक वेडिंग फोटोग्राफी बुक होणं ही खूप मोठी गोष्ट असते स्टार्टिंग फेजमध्ये. सो दॅट वॉज माय फर्स्ट बॅकअप की तिथे मला जे पैसे जनरेट झाले त्याच्यातनं मग मी काही जे रूल्स असतात की 50% तुम्ही तुमच्या एक्सपेन्सेसला यूज करा, 20% तुम्ही सेव्हिंग्सला टाका वगैरे, हे जे रूल्स असतात ते मी फॉलो करत गेलो, ज्याच्यातनं मला त्या वर्षी मी पहिले माझे 7 वेडिंग्स केले त्या छोट्याशा कॅमेरावरती. आणि त्याच्यातनं जे मनी जनरेट झाला तो मी डाऊन पेमेंटसाठी यूज केला आणि उरलेला मी लोन केलं. 1.5-2 लाखाचे कॅमेरेज येतात आणि लेन्सेस सगळं पकडून 3-4 लाखाचा सेटअप होतो. आज फोटोग्राफी क्षेत्रात येण्यासाठी ना प्रत्येक जण रेडी असतो, पण मग तुम्ही 4 लाखाची इन्व्हेस्ट करता आणि तुम्हाला ती व्हिजनच क्लिअर नसेल किंवा तुम्हाला ते डेप्थ ऑफ फील्ड आणि या गोष्टी समजत नसेल, तुम्हाला तुमची फ्रेमिंगच क्लिअर होत नसेल, तर तुम्ही 4 लाख रुपये तिकडे टाकण्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी बिझनेसमध्ये टाकून ते सुरू करा. म्हणून तुम्ही आधी तुमचा पाथ क्लिअर करा आणि तुमचा पाथ क्लिअर झाल्यानंतर तुम्ही कॅमेरा परचेस करा. आता एवढ्या वर्षांची जी जर्नी तुझी, आता तुझ्याकडे एक्झॅक्ट किती कॅमेराज आहेत? माझा पहिला कॅमेरा आहे तो 5300, माझा दुसरा कॅमेरा आहे तो Z6 आणि आता मी तिसरा घेतला तो लास्ट इयर, तो A7 सोनी. ओके. आणि आता मी अजून 3 ते 4 महिन्यात पुढे जर सोनीने जर Mark 5 लॉन्च केला तो पण मी एक थर्ड बॉडी घेणार आहे. आता हे कॅमेराज वगैरे असतात बऱ्याच वेळा रेंटने पण देतात, तू केलंय तसं कधी? रेंटने मी लेन्सेस घेतलेला आहे. लेन्सेस रेंटने मी लेन्सेस घेतलेला आहे, कारण मी असा व्यक्ती आहे ना की इक्विपमेंट हे मॅटर नाही करत जोपर्यंत तुमची विजन क्लिअर नसेल. कुठलं पण तू साधा फोन घे आणि तू कॅमेरा घे, तुझे स्किल्स वरती डिपेंड करतं की तू समोरचा फोटो कसा काढतो. आणि जर तुझे स्किल्स आणि तुझं काय म्हणतात ना कॅमेरावरती तुझा हात किंवा तुझ्या फ्रेमिंगवरती तुझा हात जर स्ट्रॉंग असेल ना, मला नाही वाटत अशी काही स्पेसिफिक गरज पडते की हे घेतलंच गेलं पाहिजे वगैरे. ओके. नाही पण एकंदरीत आता ज्यांचा बेस रेडी नाहीये त्यांना जमतंय पण ते आता घेऊ शकत नाही, तर ते रेंटने घेऊ शकतात. आरामात रेंटने घेऊ शकतात. कॅल्क्युलेशन म्हणजे आता हे बघ रेंटचं कसं आहे ना की तुला 600-700 रुपीज 800 रुपीज पर डे प्रमाणे डिपेंड अपॉन कॅमेरा अँड लेन्स. तुला म्हणजे साधीतली साधी 50mm 1.8 हे तुला 500 रुपये पर डे ने पण मिळते आणि 50mm 1.2 हे तुला 3-3.5 रुपये पर डे पण मिळते. तुला नॉर्मल 5300 सारखे जर स्टार्ट एंट्री लेवल कॅमेराज असतील तर ते तुला नॉर्मल बघायला गेलं तर एक 700-800 रुपये पर डे प्रमाणे पण मिळतात. तिथेच तुम्ही प्रोफेशनल लेवलला गेले तर तुम्हाला वेडिंगसाठी सांगतोय मी फक्त,
तिथेच तुम्हाला ते 1,500-2,000 रुपये पर डेने पण मिळतात. आता हेच जर सिनेमामध्ये बघायला गेलो तर तिथला रेंट तर खूपच वेगळा असतो, 20,000 आणि 30,000 रुपये पर डे जातो. पण आपल्याला ते नाही बघायचं, आपल्याला जे आता वेडिंग साठी जे आहे त्याचं सांगतोय. आता जे तू पॅकेज देत असशील समोरच्या क्लायंटला, तर मग त्याच्यात प्रॉफिट रेशोचं कसं असतं? आता तुझ्याकडे टीम पण असेल तुझी, सो मग ते डिस्ट्रीब्युशन कसं करतो? डिस्ट्रीब्युशन कसं आहे ना, की आपला सगळ्यात मेजर पार्ट जातो फोटोग्राफी टीमला, जे आपल्याकडे काम करतात. कारण प्रत्येकाचा स्किल सेट असतो. ट्रेडिशनल फोटोग्राफी असते, कॅन्डिड फोटोग्राफी असते, फॅमिली पोर्ट्रेट्स असतात, सिनेमॅटोग्राफी असते, सेकंड अँगल्स असतात, त्याच्यानंतर ड्रोन शूट्स असतात. सो असे पर्स्पेक्टिव्ह असतात. आम्हाला सगळ्यांना लेन्सेस देणारा किंवा लाईट ऍडजस्ट करणारा एक असिस्ट असतो, त्याचं पेमेंट असतं. तर तो मेजरली तो पार्ट निघून जातो. मी असं पर्सेंटेज वाईज सांगू नाही शकत, कारण प्रत्येक क्लायंटचं आणि प्रत्येक याचं डिफर करतं. सेकंड पोर्शन येतो तो म्हणजे एडिटर्सचा, कारण जे शूट केलंय त्याचा सिक्वेन्स प्रॉपर लावून ते बीट वरती सेट करून ती स्टोरी तुमच्या समोर प्रेझेंट करणं, जेव्हा तो एक हाईप येतो आणि तो साऊंड, तो एक म्युझिकचा ड्रॉप होतो आणि तिथून एक हाईप जनरेट होतो, अपबीट येते आणि त्याच टायमिंगला ती मुलगी त्या मुलाच्या गळ्यात वरमाला घालते आणि त्या टाइमला जे आपल्याला गुजबम्स येतात, तो खरा मोमेंट असतो जिथे आपण जिंकलेलो असतो. सो हे स्किल्स असतात एडिटर्सचे. तुम्ही शूट कसंही करून आणा, पुढची क्रिएटिव्हिटी जी लावतोय आपण, की ते शूट स्लो असेल की फास्ट असेल हे एडिटरला डिसाईड करावं लागतं. मग त्यानुसार साऊंड सिलेक्शन करून आपल्याला ते करावं लागतं. तर एडिटरचा पण मेजर रोल प्ले होतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये डिलिव्हरी चार्जेस असतात, त्याच्यानंतर आपले, माझं तर जीएसटी वगैरे काही नाही, पण जीएसटी बीएसटी बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि मग सगळ्यांचं देणं देऊन आपल्याकडे जी शेवटची अमाऊंट होते ती असते आपलं प्रॉफिट. याच्यामध्ये प्रिंटिंगची पण अमाऊंट असते. ज्या लोकांना अल्बम लागतात, आता अल्बम प्रिंटिंग कॉस्ट पण लागते. मग अल्बम आमचे इंदोरला प्रिंट होतात, बेंगलोरला प्रिंट होतात, दिल्लीला प्रिंट होतात. तिकडून इकडे आणायचं, इकडून क्लायंटच्या घरी पाठवायचं, ती ट्रॅव्हल कॉस्ट वगैरे हे सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतात बजेटिंगमध्ये. मोस्टली तुमच्या फील्डमध्ये हे खूप रिलेटेबल होतं की क्लायंटचं आपण सगळं रेडी करून देतो, पण पेमेंट खूप डिले होतो. एक्झॅक्टली. मगाशी मी जसं तुला सांगितलं की आपण टर्म्स अँड कंडिशनचा फॉर्म साईन करून घेतो. माझी पॉलिसी असते ना की मी जोपर्यंत देत नाही गोष्ट तोपर्यंत मी पैसे घेत नाही, आणि मला समोरच्या व्यक्तींनी पैशाचं कन्फर्मेशन दिलं तरच मी डेटा पुढे सरकवतो. म्हणजे हो, त्यांना एक हात से लो एक हात से दो, त्या पॉलिसीवरतीच काम करायचं या फील्डमध्ये, तरच तुमचे पैसे राहतात, नाही तर तुमचे पैसे मिळत नाही. माझ्यासोबत पण बरंच झालंय. म्हणजे दरवर्षी आम्ही एक अप्रॉक्स पकडून चल 2-2.5 लाख रुपये आमचे मायनसमध्ये असतात, कारण डेटा घेऊन गेलेले असतात आणि पेमेंट देत नाही. मग तशा मुवमेंटला मनी मॅनेजमेंट कसं असतं? हे बघ, आता कसं आहे ना, जर आता प्रत्येकाला लग्नाच्या आधी ही खूप घाई असते की नाही बुकिंग करायचं. सो आम्ही काय करतो, तेव्हा 50% अमाऊंट घेऊन, ज्याच्यामध्ये पोरांचे पेमेंट क्लिअर होऊन जातात. 30% अमाऊंट जे आम्ही ऑन वेडिंग डेट घेतो ना, त्याच्यातला एक काही पोर्शन असतो जे मुलांचे पेमेंट असतात. 50% मध्ये ऍडव्हान्स असतो. 30% मध्ये पण काही पोरांचे पेमेंट्स असतात जे आम्हाला ते मुलांना द्यायचे असतात, आणि प्लस थोडीफार एडिटिंग कॉस्ट असते, बेसिक एडिटिंग कॉस्ट, म्हणजे 1-2 रील्स वगैरे दॅट स्टफ. तिसरी जी कॉस्ट असते आमची, ती आमची असते 10%, विच इज मी ज्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ डिलिव्हर करेल त्या दिवशी मी तुमच्याकडनं ते पेमेंट घेईल. आणि लास्ट असते ती अल्बमची कॉस्ट. जर मी अल्बमला प्रिंटला पाठवण्याच्या आधी मला ती 10% लागेल, मग 7 दिवसांनी तुम्हाला अल्बम मिळणार. प्रत्येक याच्यात एक थोडा रेशो तुम्ही घेतात. म्हणजे 4 पार्ट पेमेंट आम्ही करतो त्याच्यामध्ये. म्हणजे कसं आहे की मी तुझ्याकडनं 1 लाख एकदम घेण्यापेक्षा मी तुझ्याकडनं 4 पार्ट मध्ये घेतले तर ते तुलाही सोयीस्कर जातं. मला जेव्हा मला पैसे लागतात तेव्हाच ते येतात. आणि होतं कुठे ना, लोक अल्बमचं सिलेक्शनच देत नाही. म्हणजे शेवटची जी 10% अमाऊंट असते ना, ती अल्बमचीच अमाऊंट असते. मग तुम्ही तो अल्बम करा किंवा नका करू, हे तुमच्यावर आहे. आमचं पेमेंट आमचं निघालेलं आहे. तुम्हाला अल्बम करायचा असेल तर ते करा, आता नका करू. तर बऱ्याचदा असं होतं का, नॉर्मल सगळ्यांना क्वेश्चन पडतो, कारण फोटोग्राफी स्टार्ट करताना की ऑफ सीझन असेल तेव्हा कसं असतं ऑफ सीझन? हे बघ, ऑफ सीझनची गंमत थोडी वेगळी आहे. आता काय होतं ना की आपला सीझन युजली लोक म्हणतात की मे मध्ये संपून जातो, पण तसं नाही. आजकालचे लोक असे झालेले आहेत ना की जून-जुलै पर्यंत सीझन आपला एक्सटेंड होतो, आणि जुलैमध्ये जेव्हा सीझन तुमचा संपतो त्याच्यानंतर ऑक्टोबर, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 3 महिने तुमचे असतात जिथे तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असतं. याच्यामध्ये कसं होतं ना की पितृपक्षानंतर सगळे बुकिंग स्टार्ट होतात, ठीक आहे.
आणि त्याच्या आधी पण काही एन्थुझियास्टिक कपल्स असतात ज्यांना फोटोग्राफी खरंच चांगली लागते, म्हणून ते आमच्याकडे एक वर्ष आधीच अप्रोच करून ठेवतात. सो मग जून जुलैमध्ये पुढच्या सीझनची जे नोव्हेंबरपासून पुढचा सीझन स्टार्ट होतो त्याचं सगळं बुकिंग आमच्याकडे येऊन जातं आधीपासून. आणि जो तिसरा पर्स्पेक्टिव्ह आहे तो विच इज तुम्ही जे जुलैपर्यंत शूट केलेलं आहे त्या सगळ्यांचं एडिटिंग, तो पार्ट जे आपले 10% असतात ना, तर ती सगळ्यांची वेडिंगची म्हणून एवढी मोठी कॉस्ट होते की आपले 3 महिने आरामात सर्व्हाइव्ह होतात. म्हणजे त्या मोमेंटला होऊन जातं जे काय पेंडिंग वर्क्स असतात. आणि वेडिंग जरी आपण करत असलो आता तरी कमर्शियल प्रोजेक्ट भरपूर आहेत. त्याच्यानंतर रील शूट्स असतात, ब्रँड शूट्स असतात. तर हे पण आपल्याला आपण या 3 महिन्यात हे पण घेतो, सीझन मध्ये पण आपण हे शूट्स करून घेतो. तर मग हे ब्रँड सोबतचे कोलॅबरेशन वगैरे, पेड कोलॅबरेशन वगैरे, फ्री वाले कोलॅबरेशन नाही, तर ते पण असतात आणि त्याच्यामुळे पण आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो. फोटोग्राफी अशी फील्ड येणार आहे की तुमचे स्किल्स यूज करून ना तुम्ही बेसिक घरातल्या बर्थडे पार्टीपासून ते तुम्ही फिल्म सेटवरती पण तुम्ही हे कुठेही यूज करू शकता. आणि आजकालच्या जगात फोटोग्राफी इतकी इम्पॉर्टंट झालेली आहे की तू साधा तुझा एखादा छोटासा प्रोडक्ट जरी तुला घ्यायचा असेल तरी तू काय म्हणतो की अरे फोटो पाठव मला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे, तू रस्त्यानं जाताना तुला पोस्टर दिसतात. पोस्टर काय, फोटोज आपण फक्त त्याला नाव पोस्टर दिलेलं आहे. आपण फ्लिपकार्ट वरती एखादा प्रोडक्ट बघतो, ते प्रोडक्ट बघतो म्हणजे काय, आपण ते फोटोज बघतो, तिथे व्हिडिओ पण असतो. आणि आजकालचं डिजिटल स्क्रीन जे आलेले आहेत तर त्याच्यावरती पण व्हिडिओ प्ले होतात, ऍड रन होतात. तुझं इंस्टाग्राम हे सगळ्यात मोठं प्लॅटफॉर्म आहे जिथे आज करोडोंमध्ये लोक आहेत आणि त्या सगळ्यांना व्हिडिओच बघून किंवा फोटो बघूनच आपलं तिथून मार्केट वाढतंय. आता तू जे रील्सचं बोललात, आता बरंचसं असं दिसतं की जे आहे कॉलेज स्टुडंट वगैरे ते आयफोन गिम्बल एक घेऊन ते पण शूट्स करताय. तर आता पुढचा जो ड्रॅग तुम्हाला तिथं काही जाणवतं का? की आधी कसं होतं की फक्त व्हिडिओग्राफी ही कॅमेरापर्यंत मर्यादित जास्त होती, पण आता ती आयफोनवर पण थोडी शिफ्टिंग होते. म्हणजे बरेचसे कमर्शियल पोरं करतायत आयफोनवर. मी ना खूप पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणारा माणूस आहे. स्टार्टिंगला वाटलं की अरे हे काय कमी कॉस्टिंग मध्ये काम करतात, त्याचा फरक पण आहे ना एक्सपिरियन्स असणं आणि फक्त पैशांसाठी कमवणं याच्यात खूप फरक असतो. सो या गोष्टीला आम्ही कसं डील केलं होतं मी आणि माझ्या एका मित्राने की ठीक आहे आयफोनवर शूट करू, नो इश्यूज. आयफोन काय साध्या फोनवरती शूट करू, क्लायंटला काय फक्त रिझल्ट पाहिजे. व्हिडिओ शूट करतोय 1000 रुपयात, ठीक आहे. माझी कॅमेरावरती एक व्हिडिओ शूट करण्याची कॉस्टिंग जाते 4000 ते 5000 रुपये रील शूट. आम्ही इथे डोकं उलटं लावलं. आम्ही कंपनीसोबत डायरेक्ट टाईप करून घेतले. 600-700 रुपयात एक रील शूट करून द्यायला लागलो. मी महिन्याच्या 60-70 रील्स एका कंपनीच्या शूट करतो. 1000 रुपये प्रमाणे पकड. 60 रील एका कंपनीच्या एका महिन्यात शूट करतोय 1000 रुपयाप्रमाणे. माझं कॉस्टिंग किती झालं? त्याच्या माझ्याकडे 10 कंपनीज आहेत. मी वेडिंग पेक्षा इकडे कमवतो. तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीज येत राहणार आहे. तुम्हाला टॅकल कसं करायचं, ऍक्सेप्ट. आणि उलट नवीन जनरेशन जी आता जी इझी मनीच्या मागे आहे आणि त्यांच्यामुळे जे आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होत आहेत, दॅट इज अ बिग थिंग. आणि तिथेच आहे ना त्या 60,000मधनं मी जर 20,000 रुपयाचा एक माणूस माझ्याकडे ठेवला तर माझ्याकडे महिनाभर 10 कंपनीसाठी काम करतोय, तर तो नवीन जनरेशन वाला मुलगा माझ्याकडे इझिली येऊन काम करेल की त्याला काय आयफोनवरती शूट करायचं आणि त्याच्यावरच एडिट करायचं. तिथे माझी पीसीची कॉस्टिंग वाचते, तिथे माझी कॅमेरा इक्विपमेंटची कॉस्टिंग वाटते, तिथे मला रेंटवरती काही घ्यावं नाही लागत कारण त्याचाच फोन तो वापरतोय. मॅनेजिंग फक्त करायचं स्मार्टली. तेच आता आधीच्या वेडिंग ज्या होत्या आणि आता त्यात जो फरक आला, म्हणजे आधी प्री वेडिंग वगैरे या गोष्टी एवढ्या बेसिक माझ्या माहितीनुसार ट्रेडिशनल हा प्रकार होता. आता सिनेमॅटिकला खूप जास्त म्हणजे तुमचं 2014-15 नंतर सिनेमॅटिकला जास्त स्कोप आला. आणि एवढ्या 2-3 वर्षात म्हणजे वेडिंग सोडलं तर लोक छोट्या छोट्या गोष्टीत पण करतात. सिनेमॅटिक फंक्शन असेल, बेबी शॉवर असेल, कशात पण गोष्ट करायला बघतात. तर मग आता त्याचं कसं आहे म्हणजे लोकांचा अप्रोच नाही. याच्यामध्ये अप्रोच कसा असतो ना की आता तू इंस्टाग्रामवरती तू 14 सेकंडची रील बघशील का तू 1 मिनिटाचा व्हिडिओ बघशील? डिपेंड्स. मला कंटेंट काय वेडिंगच्या पर्स्पेक्टिव्हने विचार. वेडिंग सुद्धा
मला तिथे वाटलं पहिल्या 5 सेकंदच इंटरॅक्ट करतो पहिले. एक्झॅक्टली. मग तू क्रिएटिव्ह असेल तर मी 3 मिनिटाचा आत्ता स्लॉट आला तो पूर्ण रील बघेल. हा, आता याच्यामध्ये कसं आहे की ट्रेडिशनल व्हिडिओ हा जातो 3 तासाचा. हा, पूर्ण प्रोसेस असते. आणि सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये तुमची 8 मिनिटात ही स्टोरी लाईन, पूर्ण स्टोरी लाईन. करेक्ट. सो तू इंटरेस्टिंग जी तुला दिसते ती स्टोरी लाईन दिसते. करेक्ट आहे. तू फेस फोकसिंग व्हिडिओज बघशील फक्त, ऑफ बीट चाललेत का, तू बीटवरती मॅच होणारे वेडिंग व्हिडिओज बघशील. ऑब्वियस बीटवाले. तोच डिफरन्स आहे की सिनेमॅटिकला एवढा स्कोप का मिळालाय. दुसरी गोष्ट काय होतं ना की आजकालचे लोक आहे ना हे सोशल मीडियाला एवढे ऍडिक्ट झालेले आहेत ना की यांना आत्ता झालेलं लगेच पाहिजे असतं, टाकायचं नाही. मी आत्ता गाडी घेतली, मला स्टोरी टाकायची. मी आत्ता माझं आत्ता एंगेजमेंट झाली. काही काही क्लायंट्स तर मी असे बघितले, आत्ता रिंग घातली मला येऊन सांगते की अरे स्टोरी टाकायची आम्हाला सेम टायमिंगला. हा, तो एक प्रकार पण आहे सेम डेटचा. त्याचं कसं असतं म्हणजे तिथं तुम्हाला म्हणजे स्वतः क्लायंटचाच जास्त हे असतो. नाही, त्याच्यामध्ये कसं आहे ना की हे बघ, एक प्रत्येक आहे ना व्यक्तीचा एक माइंडसेट असतो की लवकर मिळालं ते सुंदर असतं. आणि त्यावेळेस आहे ना क्लायंट एवढा हिटवरती असतो ना त्यांच्या की आत्ता माझी एंगेजमेंट झाली, आत्ता माझी एंगेजमेंट झाली. सो मला कधीच क्लायंट सांगायला येत नाही की हे गाणं चूज कर. ज्या दिवशी मी सेम डेला एडिट करून ती रील पाठवतो ना त्या दिवशी गाणं कुठलं असो माझा क्लायंट फायनलच. पण मी जर त्याच प्रोसेसला 3 महिने लावले ना, मग 3ऱ्या महिन्यात जर मी क्लायंटला म्हणतोय ना की हे घ्या तुमचं, नाही मला हे गाणं नाही आवडलं, मग आता एवढं लेट देत तर मग चेंज करून द्या. मग बऱ्याच गोष्टी होतात. मग या सगळ्या प्रोसेसला डील करण्यासाठी ना आम्ही सेम डे एडिट आणतो. सेम डे एडिटमध्ये ना 2 गोष्टींचा फायदा आहे. एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुमचा क्लायंट खुश होतं की तुम्हाला सेम डेला डेटा मिळाला. जिथे फोटोग्राफरचं नाव खराब होतं की 2-2 वर्ष झाले फोटोज मिळतात. दुसरी गोष्ट, जेव्हा मी कोलॅबरेशनमध्ये माझ्या क्लायंट सोबत टाकतोय ना एखादी गोष्ट, त्या टायमिंगला आहे ना बाकी क्लायंट्स अट्रॅक्ट होत आहे, माझं तिथे मार्केटिंग होत आहे. एक्झॅक्टली. की अरे आत्ता एंगेजमेंट झाले ना, आत्ता लगेच व्हिडिओ मिळाला है ना. मग तिथे लोक आम्हाला फॉलो करायला लागतात. अरे मग तुम्ही त्यांच्या लग्नात तर सेम डेला दिलं होतं, मग आम्हाला पण पाहिजे. मग तिथे मी माझं सेम डेचं कॉस्ट, मी जरी यांना फ्री दिलेलं असेल तरी मी इकडे माझं कॉस्टिंग लावायला लागतं. कारण सर्व्हिस आहे, मी एक माणूस बसवतोय तिथे एडिटला. सो अशा बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये की तुम्हाला फोटोग्राफीमध्ये तुम्ही कुठेही जा, काही करा, कसे करा, तुम्हाला कमवण्याचे बरेच चान्सेस आहेत. फक्त तुमच्याकडे ते स्किल्स पाहिजे आणि तुमच्याकडे ते विजन पाहिजे. एक्झॅक्टली. आता ह्याच्यात कॉस्ट मध्ये डिफर होत असेल ना, म्हणजे आता कॉस्ट मध्ये म्हणजे तू ऑन प्रायोरिटी एकदम देतो त्यांना, ऑन प्रायोरिटी देतो, मग त्याचे कॉस्टिंग पण त्या हिशोबाने डिफर करतात. मग तुम्हाला किती रील्स पाहिजे, किती व्हिडिओज पाहिजे याच्यानुसार डिफर करतात. आता रिसेंटली तुला आठवतंय का तू लास्ट इक्विपमेंट काय घेतलीस? लास्ट इक्विपमेंट मी आजच घेतोय. म्हणजे आजच घेतोय. पर्चेसिंग आजच आहे. आलेली लेन्स आता आपला पॉडकास्ट झाला तिकडेच पळतोय. मी जी मास्टर 50mm 1.4 घेतो. ओके. कसं आहे त्याचं म्हणजे कॉस्टिंग? आता हे बघ, याच्यामध्ये ना गंमत कशी असते, फोटोग्राफीमध्ये ना रोलिंग मनी असतो. तुझ्याकडे जे पैसे येतात ते 3 स्टेपमध्ये डिवाइड होऊन तुला फिरवावं लागतं. करेक्ट आहे. पण म्हणजे बरेच लोक आहेत जे कॅशमध्ये इक्विपमेंट्स घेऊन टाकतात, पण आय डोंट प्रिफर की इक्विपमेंट कॅशमध्ये घ्यायला. कारण जर मला नो कॉस्ट EMI मिळत असेल, करेक्ट आहे, जर मला 1,17,000ची ती लेन्स आहे, तर मला 24 महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI मिळतो. म्हणजे मला त्याच्यावरती इंटरेस्ट पण नाही जाते, मला त्याच्यावरती कुठली DVD पण नाही भरावं लागते. सरळ सिम्पल 1,17,000 डिवायडेड बाय 24 मारेल आणि मी लेन्स घेऊन टाकेल. 4-4.5 हजाराचा हप्ता असा सुटतो. 24 महिने असे निघून जातात. हे वर्ष कसं गेलं कळलंय तुला? 24 महिने असे निघून जातात. आणि इक्विपमेंट वापरतोय, साईड बाय साईड आपण ती इक्विपमेंट रिकव्हर पण करतोय. फोटोग्राफीमध्ये रिकव्हरी कॉस्ट खूप इझी आहे. तू जर 2-4 लाखाचं इक्विपमेंट घेतोय आणि जर तू 3-3 लाखाचे 2 वेडिंग बुक करतो तरी तुझी इक्विपमेंट कॉस्ट रिटर्न होते. आता ह्याचं म्हणजे लोन प्रोसेस आता मला माहित नाही का, आता तुझं फोटोग्राफी स्टार्ट करतोय तर अप्रोच कसा असतो लोकांना? तू बँकेत गेलास की लोन करायचं? आणि आजकाल आहे ना तुला बँकेत आहे ना फक्त तुझा सिबिल चांगला ठेवणं आहे. आता तुला सांगतो, मी आज जी लेन्स घेणार आहे ती बजाज फायनान्स वरती घेणार आहे. माझ्या नंबरवरती ते काहीतरी चेक करतात सिबिल वगैरे आणि त्याच्यानुसार आपलं ब्रॅकेट करते. पण असं कुठेही जा आजकाल तू, म्हणजे असं काही बँकेत जाऊन सांगणं की मी फोटोग्राफर आहे, मला लोन मिळेल का, रादर दॅन तू कुठल्याही स्टोअरमध्ये जा, तुला तिथे बरेच EMI ऑप्शन्स मिळतील आणि तुला ते मिळून जाईल. कुठून ना कुठून
पण आता हा, पण बिझनेस लोन्स वगैरे असतात, चेंज झालाय आणि करेक्ट, आणि बिझनेस लोन्स वगैरे असतात. मग त्याच्यासाठी मी तर आजपर्यंत कधी बिझनेस लोन केलेलं नाही, कारण मी जे काय आहे ते बजाज फायनान्स किंवा HDFC वरती, पेपर फायनान्स वरतीच केलेलं आहे. याच्यामध्ये कसं येणार आहे की जर तुमच्याकडे तुमचा डाऊन पेमेंट जर चांगला जमलेला असेल, मी जसं सांगितलं की छोटे छोटे काम करून असिस्ट करून तुम्ही पहिले डाऊन पेमेंट जमवा, ते जर तुमचा दगडा जमलेला असेल तर तुम्हाला लोन, उरलेलं लोन इझिली मिळून जातं. आणि कुठल्याही तुमचं सिबिल असो नसो, कुठल्याही व्यक्तीला आज लाखभर रुपयाचं लोन आहे ना, बँका इझिली देऊन टाकतात फायनान्सवाले, विदाउट नो कॉस्ट EMI वरती. तर तुम्ही एकदा ते सगळे असे स्कीम्स चेक करत राहायचे. जेव्हा तुम्हाला तुमची स्कीम तुमच्यानुसार बसेल तेव्हा ती गोष्ट घेऊन मोकळं होऊन जायचं. तुला आठवतं का तुझी सर्वात जास्त मोठी ऑर्डर कोणती आत्ताच्या जर्नी? हो, 7 वर्षात 2 होत्या, कारण दोन्ही सुंदर एक्सपिरियन्स होते माझे. अमाऊंट सांगायची का? सांगू शकतो. ओके. आम्हालाही छान वाटेल की अरे म्हणजे सो कुठून कुठपर्यंत 3 years डाऊन द लाईन मला एक रॅन्डम कॉल आला एका फ्रेंडचा की ऐक, मी एका कंपनीत काम करते, तर मला तुझं त्यांना काम आवडलेलं आहे. मी त्यांना असंच प्रोफाईल दाखवलं आहे, त्या ओनरला त्यांच्या मुलाचं लग्न आहे. डाऊन टू अर्थ असावा व्यक्ती, नाही तर त्या प्रवीण काकुळते म्हणून नाव आहे त्यांचं, तू बीप टाकू शकतो इथे नाव नसेल सांगायचं, तर हे इज अ बिग पर्सन. आपले सह्याद्री रेंजेस वरती किंवा भारतात जितके पण सोलर पॅनल्स आहेत किंवा विंडमिल्स आहेत, तर त्यांचं ते मेंटेनन्स बघतात. ओके. खूप मोठा बिझनेस आहे त्यांचा, खूप डाऊन टू अर्थ पर्सन आहे. त्यांच्या मुलाचं होतं वेडिंग. पुण्याच्या ऑक्सफर्ड गोल्फ क्लबला त्यांचं एंगेजमेंट झाली, गोव्यामध्ये प्री वेडिंग झाली, आणि डेला रिसॉर्ट त्यांनी पूर्ण बुक केलं होतं फॉर वेडिंग. त्याची टोटल कॉस्टिंग सगळं काय मिळून 7.5 lakhsला गेलं होतं. आता मोठा माणूस आहे म्हणून मोठे पैसे घेणं ही कन्सेप्ट नव्हती. तो माणूस मोठा आहे म्हणून त्याच्या इथे फोटोग्राफर्स जास्त लागणार होते ही कन्सेप्ट होती. म्हणजे मी माझ्या साईडने एक 12 ते 13 जणांची टीम वेडिंगला, 10 ते 15 जणांची 15 जणांची टीम वेडिंगला होती, 10 जणांची टीम एंगेजमेंटला होती. प्री वेडिंगला आम्ही 4 ते 5 जण गेलो होतो. सो याच्यामध्ये कसं होतं ना रे की डिवाइड खूप होऊन जातात. युजली आपली टीम 6 जणांची असते, तिथेच जर तू 15 जणांची टीम लावतो तुझी कॉस्टिंग वाढते त्याच्यानुसार. कारण का तिथे सेलिब्रिटीज येणार होते, ते जे सर होते प्रवीण सर, त्यांना 2 एक शॅडो फोटोग्राफर, एक शॅडो व्हिडिओग्राफर पाहिजे होता की ज्या कोणी व्यक्तीला ते भेटेल ते पण कॅप्चर झाले पाहिजे. सो असा एवढा मोठा क्रू माझा तिथे लागणार होता. त्यांचं ट्रॅव्हल, स्टे, फूड कॉस्ट सगळे माझ्याकडे होती. दॅट वॉज द थिंग की एवढं मोठं कॉस्टिंग गेलं होतं. आणि एक उमरगा म्हणून एक गाव आहे, सोलापूर बॉर्डरला येतं ते, महाराष्ट्र बेळगाव बॉर्डरला येतं. तिथे एक पॉलिटिशियन आहे, त्यांच्या मुलाचं वेडिंग शूट केलं होतं. ते 8.5 lakhsला गेलं होतं. तिथे पण जवळपास मी 30 लोकांची टीम होती माझी, आणि ते पूर्ण शूट करून तिथे पण मी सेम डेट केलं होतं. एकंदरीत तुझी टीम किती आहे म्हणजे? आता हे बघ, माझी टीम कशी आहे ना, बघायला गेलं तर 28-29 जण आहेत आम्ही सगळे. आणि मी कधी असं कन्सिडर करत नाही की हे माझे पोर आहेत. आम्ही सगळे सोबत काम करतो हेच कन्सिडर करतो. सगळे आहेत ते प्रोजेक्ट बेसिस वरतीच आहे, जसं लागतं तसं आम्ही बोलवतो. या ऑफिसमध्ये 4 जण कॉन्स्टंटली असतात. एक मी एक देवांशू म्हणून एक एडिटर आहेत आमचे. त्याच्यानंतर फोटो एडिटसाठी प्रतीक म्हणून एक जण आहे. त्याच्यानंतर प्रसाद म्हणून एक आहे जो ऑफिसचं पूर्ण मॅनेजमेंट करतो. आणि आमचं सगळं मॅनेजमेंट बघणारी एक व्यक्ती आहे जी आहे पूजा, जी कॅश फ्लो कसं आहे, त्याच्यानंतर ऑर्डर्स कसे आले, त्याच्यानंतर त्याचा ट्रॅक ठेवणं वगैरे सगळं ती काम करते. मी फक्त आता बिझनेस मॅनेजमेंटकडे लक्ष देतो की बिझनेस कसा माझ्याकडे माझं अजून जनरेट करतायत. मी हे सगळं सिंगल हँडेड काम करायचो 2 वर्ष आधी. हे 2 वर्षामध्ये 1 वर्षापूर्वी या 1 वर्षामध्ये ऑर्गनाईज करणं हे किती इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट कळली. जर मी एकटा जर एडिट पण करतोय, फोटोज पण एडिट करतोय, मॅनेजमेंट पण बघतोय, कॅश फ्लो पण बघतोय, अकाउंट्स पण बघतोय, शूट पण मिस करतोय, तेवढी एनर्जी तर ती एनर्जी सगळ्यांमध्ये डिवाइड करून मग फक्त बिझनेसवरती फोकस केला. तर यावर्षी आम्हाला जवळपास 45% ग्रोथ दिसली आमच्या बिझनेसमध्ये.
लास्ट प्रिव्हियस इयर्स. म्हणजे आमचे प्रॉफिट रेशोज जे 30-35 लाखावरती होते ते आता 60-70 लाखावरती आलेले आहेत. म्हणजे आमचा जो हे गेलेला आहे तो 2 ते 3 CRच्या आसपास गेलेला आहे बिझनेस पर इयर या वर्षी. जो मागे होता एक 60 ते 70 लाखाचा जो टर्नओव्हर होता तो 3-3.5 कोटीवर गेलेला. ग्रेट. आणि स्टार्ट केलं होतं मी 2000. हे 8 वर्षाचे तुझं काही हे नव्हतं आयडिया, कॅमेरा घेतला आणि 2 वर्षाच्या हे 8 वर्षाच्या जर्नीमध्ये हा 2000 ते 3 कोटीच्या प्रवासामध्ये एक गोष्ट शिकलोय, तुम्ही प्रामाणिक राहा. सगळं बरोबर होतं. प्रामाणिक राहा, स्किल्स पॉलिश करत राहा, नवीन गोष्टी शिकत राहा, जनरेशन प्रमाणे चालत राहा, तेव्हा तुम्ही कुठेतरी जाऊन उभे राहता. आणि सगळ्यात मेन गोष्ट 2 असतात, एक कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि एक कमिटमेंट पूर्ण करा. इथे जर तुम्ही जिंकले तर तुम्ही सगळं काही. मग ती फील्ड फोटोग्राफी नाही कुठली असो. आता AI मुळे काही वाटतं का तुला पुढे कसं असेल? AI मुळे हे बघ आता कसं वेडिंग आहे, ठीक आहे, ओके, तू वेडिंग आणि कमर्शियली करतो, पण बरेच असे असतात ऍड एजन्सी किंवा काय ती फक्त प्रोडक्ट किंवा कमर्शियल बेसिसचे फोटोग्राफी ते करतात, त्यांना तो फटका बसला. हे बघ आता त्याच्यामध्ये कसं आहे ना की AI आजकाल खूप काही देऊ शकतं आपल्याला. म्हणजे वेडिंग पण रिक्रिएट करता येतं. अच्छा. पण इमोशन्सचं काय? तू आज जर ब्राईड विदाईच्या टाइम कन्यादानाच्या टाइमला जर माझी ब्राईड तिथे रडते, तिच्या डोळ्यातनं ते पाणी पडतंय, तिचे वडील तिच्याकडे बघताय, तो सगळा सिनारिओ चालू आहे, तर ते तू सेम AI मध्ये जनरेट करू शकशील, पण मग त्या क्लायंटला ते सॅटिस्फॅक्शन नसेल. बरोबर आहे. आज मी प्री वेडिंग शूट करतो, मी इथे माझ्या कपलला इथे बोलून त्यांचा ग्रीन स्क्रीनवरती 2 फोटो काढून घेईन, बरोबर आहे, आणि ते मी AI मध्ये टाकून मी त्याच्यावरती वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्समध्ये ते जनरेट करेन, बरोबर आहे. प्री वेडिंग 2 कॉन्सेप्टवरती चालते. एक म्हणजे एखाद्याला खरंच इच्छा असते करायची म्हणून, दुसरं असतं म्हणजे तुमच्यातली केमिस्ट्री वाढते, म्हणजे कपल अननोन असते एकमेकांना. सो कोणीच हे चूज नाही करणार की माझी ग्रीन स्क्रीनवरती 3 फोटो काढा आणि तेच वेगळ्या बॅकग्राऊंडला लावून, मग तिथे यायचं काहीच काम नाही. एक शेवटचा क्वेश्चन विचारतो तुला त्या पॉडकास्टचा, की जे काय आता यूथ आहे त्यांना या फील्डमध्ये उतरायचं आहे, पण मग काही जणांना अशी भीती असते की आता जॉबला कसं एक फिक्स इन्कम आहे, मी उतरेल इथे पण मग अमाऊंट स्टेबिलिटी, एकंदरीत एक मेसेज काय देशील की त्यांनी? हे बघ आता मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा माझं वय होतं 21. ओके. आणि तेव्हा माझ्यावरती काही रिस्पॉन्सिबिलिटीज नव्हत्या. आता तुमच्याकडे जर रिस्पॉन्सिबिलिटीज असतील तर आमचे एक सर आहेत, महेश भाऊ, त्यांना भाऊ म्हणतो, मोठे आहेत आमच्यापेक्षा. ही इज व्हेरी ग्रेट फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, ट्रेडिशनल व्हिडिओ शूट करतात. तो माणूस कंडक्टर आहे बसचा. ओके. ते बसचे कंडक्टर आहेत, ते ऑल ओव्हर महाराष्ट्र फिरत असतात. मीन वेल त्यांना जसं त्यांना ऑर्डर मिळतील ते तसं सुट्ट्या घेऊन ऑर्डर पण करतात. तुम्ही स्टार्टिंग फेजमध्ये तुम्ही जॉब करून फोटोग्राफी करा. तू जर जॉबला सुट्टी घेतोय तर तिथे तुझा पर डे कट होतोय. किती कट होणार? 1000-1500. पण त्याच पर डेचा तू इथे 8-9 हजार रुपये करतोय ना. मग हा डिफरन्स येतोच ना. मग तेवढं कॅल्क्युलेटिव्ह तुम्हाला राहायला पाहिजे. तेवढं तुम्ही तुमच्या कुठेही काम करत असाल तेवढं तुम्ही तुमचं तिथे होल्ड पाहिजे. तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नाही माझ्याकडे मला घर चालवण्यासाठी अजून एक गोष्ट करायला मला. ओव्हरऑल मॅनेजमेंटचा विषय. मग हळूहळू करत तुमचा जसं बेस स्ट्रॉंग होत जातो मग तुम्हाला डिफरन्स कळतोय की मी इथे महिनाभर काम करून 40-50 हजार कमवतोय, ते 4-5 दिवस काम करून तेवढे कमवतो. मग हा डिफरन्स जेव्हा तुम्हाला समजायला लागतो मग तुम्ही बरोबर करता. पण मग आता युथचं कसं झालंय की विजन काही जणांना आहे, पण तो एक क्रेज क्रिएट झाला डिजिटल जे चालू आहे आता सोशल, नाही मी पण फोटो काढेल, मला पण सिनेमॅटिक हे बनायचं, तर त्यावर तुला काय वाटतं? खूप म्हणजे ते एकदमच हे बघ कसं येणार आहे की फोटो जेव्हा तुम्ही क्लायंट समोर डायरेक्ट जाऊन उभे राहतात आणि तुम्ही शूट करायला स्टार्ट करतात आणि जेव्हा क्लायंटचा तुम्हाला रिव्ह्यू येतो ना तेव्हा खरं कळतं की तुम्ही किती पाण्यात आहात आणि किती पाण्यात नाही. आणि मी तर म्हणेन प्रत्येक युथला की प्रत्येकाने ना हा एक्सपिरियन्स घ्यावा की घ्या स्वतःचं वेडिंग करून बघा किंवा घ्या स्वतःची ऑर्डर कुठलीही असेल, मग ती कमर्शियल असो किंवा नॉर्मल असो, स्वतःचं करून बघा. आणि ज्या टाइमला तुम्हाला ते वारंवार फेल्युअर मिळेल त्यावेळेस तुम्हाला कळेल तुम्ही किती पाण्यात आहात, मग तो नाद तुम्ही सोडून द्या. आणि ज्यावेळेस तुम्हाला कळेल की नाही बाप आपल्याला अप्रिसिएशन मिळतं, आपण सक्सेसफुल होतोय, मग त्या टाइमला तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला करायचंच ते कंटिन्यू.
एकंदरीत छान एक्सपिरियन्स. येस. तर मित्रांनो, इनफ्रेम स्टोरीजचा प्रवास ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळलं असेल की फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी हे जितकं सहज सोपं वाटतं तितकं सहज सोपं नाहीये. एका व्हिडिओग्राफरला आणि फोटोग्राफरला किती त्यामागे एफर्ट्स टाकावा लागतात एक फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी, आणि किती ते इक्विपमेंट्स त्याला हँडल करावं लागतात हे तुम्हाला नक्कीच या पॉडकास्टमधून समजलं असेल. तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि महामनी सोशलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.